पब्लिकेशन निर्मित शृंखला बोलणाऱ्या गोष्टी. या शृंखलेअंतर्गत आजची गोष्ट आहे एका भिक्षूची, ज्याला एका उंदराने खूप त्रास दिला होता. गोष्टीचं नाव आहे धान्याचा चोर. एक चांगला भिक्षू होता. तो गावातल्या एका देवळाची देखरेख करत असे. तो दररोज गावात भिक्षा मागायला जायचा. त्याला भिक्षा म्हणून अन्न मिळत असे. भिक्षू थोड्या धान्याचे अन्न शिजवून खात असे. तो थोडे सकाळसाठीही ठेवून देत असे. एके सकाळी जेव्हा भिक्षू जेवायला बसला तेव्हा त्याला थोडे अन्न इकडे तिकडे पसरलेले दिसले. त्याला कुठेही जेवण मिळाले नाही. त्या दिवशी भिक्षू उपाशीच राहिला. असे रोज घडू लागले आणि भिक्षू खूप अस्वस्थ झाला. एके दिवशी भिक्षूने देवळात एक उंदीर पाहिला. तो त्याच्या तोंडात अन्न भरून पळत होता. भिक्षूला सगळे समजले. भिक्षूला आपल्या मागे येताना पाहून उंदीर इकडे तिकडे पळू लागला. कधी उंदीर वर चढायचा, कधी तो खाली उड्या मारायचा. भिक्षूने उंदीर पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु उंदीर भिक्षूच्या हाती सापडला नाही. तो तिथून पळाला. आता भिक्षू उंदरावर संतापला. तो झाडू घेऊन उंदरामागे पळाला. भिक्षू उंदरामागे पळून पळून दमला आणि देवळाबाहेर बसला. थोड्याच वेळात भिक्षूने उंदराला बाहेर जाताना पाहिले. भिक्षूने उंदराचा पाठलाग केला. त्याने उंदराला देवळाबाहेर बनवलेल्या एका बिळात जाताना पाहिले. तो विचार करू लागला, मी या उंदराला इथेच बंद करतो, मग कोणीच माझे जेवण चोरणार नाही. भिक्षू बीळ बंद करण्यासाठी धावला. अचानक उंदराच्या पिल्लांचे आवाज त्याच्या कानी पडले. भिक्षूला समजले की उंदीर आपल्या कुटुंबासाठी अन्न घेऊन जातो. त्याला उंदराची दया आली. आता भिक्षू उंदराला पण काही अन्न देण्याचा विचार करू लागला. तेव्हापासून भिक्षू थोडेसे अन्न उंदराच्या बिळाबाहेर ठेवू लागला. अशा प्रकारे भिक्षूचे जेवण खराब होण्यापासून वाचले व उंदरालाही जेवण मिळू लागले. Thank you for watching our video.